एवढी कुठं परीक्षा पाहिजे असती का देवा? म्हणून म्हटलं जातं हरी तो निष्ठुर निर्गुण. एवढी निष्ठुरता काय आहे देवा? चांगलं नाहीत ना देवा? चांगलं नाहीत ना देवा? ज्या पांडवांच्या घरी तुम्ही सेवा करण्यासाठी गेलात, विश्वमावी ज्ञानोबा सांगतायत द्वारकेचा राणा पांडवा घरी, त्या पांडवांच्या नगरीमध्ये पांडवांची सेवा करण्यासाठी कुरुवंशामध्ये जातात. एवढ्या दिवस सेवा केल्यानंतर सुद्धा तुम्ही असा अपपर भाव का सिद्ध केला? त्याच कुंतीमयाच्या उदरी जन्माला आलेला एक पोरगा, तो दानशूर होता, दाता होता, यांच्यावर प्रेम आणि त्याच्यावर क्रोध, ही भावना का? जसं प्रेम अर्जुनाला प्राप्त झालं, जसं भीमाला प्राप्त झालं, जसं पाचही भावांना प्राप्त झालं, ते प्रेम कर्णाला का प्राप्त झालं नाही? उलट प्रेम तर दिलं नाही. उलट त्याच कर्णाची परीक्षा तुम्ही पाहिली की नाही देवा? कर्ण भिडता समरंगी, बाणी व्यापियेला रणी, मागसी पाडोनी तेथे दात तयाचे. देवा एवढी निष्ठुरता पाहना तुम्ही. संपूर्ण महाभारत जर पाहिलं तर भगवंताचा अपपर भावच पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी दुर्योधनाने मेवा तयार केला, 56 प्रकारचे भोग तयार केले, राजमहालासारखा महाल सेवा करण्यासाठी भगवंताला तयार करून ठेवल्यानंतर देखील भगवंत त्या राजमहालाचा स्वीकार करत नाहीत. विदुराच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, अशी अवस्था भगवंताची आहे. जे कौरव 100 आहेत, 100 असताना देखील भगवंत त्यांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या जवळ त्यांच्यासाठी गडबड करत नाही, त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करत नाही. पांडवांसाठी धडपड करतात, ज्यांच्याकडे काहीच नाही, स्वतःचं राज्य नाही, स्वतःचं राहण्याचं घर नाही, ना बँक बॅलन्स, ना काही नाही, यांच्या पाठीमागे फिरतो. देवा एवढी निष्ठुरता कुठं चांगली आहेत का देवा? बरं, यांच्याच यादीमध्ये असलेला कर्ण उपवर अवस्थेमध्ये जेव्हा आपल्या मंत्राच्या साहाय्याने कर्णाचा जन्म होतोय, जन्म झाल्यानंतर लग्नाच्या अगोदर मुलगा जन्माला आला म्हणून तीच कुंती मैया कर्णाला पाण्यामध्ये सोडून देते. राधा मैया त्याच बाळाचं परिपालन करून त्या राधेयाला मोठं करते. मोठं केल्यानंतर तीच ताकद, तेवढंच बल, एवढं सगळं असताना, तेवढीच बुद्धीची प्रगल्भता असताना देखील तो 5 पांडवांपैकीच एक होता ना. मग पांडवांवर प्रेम आहे,
कर्णाला दुरावा आहेत याच्यात विशेष नाही. जे पांडवांवर प्रेम केलं ते प्रेम कर्णालाही मिळायला पाहिजे होतं हेही नाही. परंतु लक्षात घ्या, ज्या कर्णाचा विचार करत असताना कर्ण हा दातृत्वाच्या बाबतीत सगळ्या पांडवांपेक्षाही श्रेष्ठ होता. कर्णाचा स्वभाव पांडवांपेक्षा देखील कर्णवर जास्त होता. तरीही त्या कर्णाची अवस्था जर तुम्ही पाहिली ना, जेव्हा कौरव पांडव युद्ध एकदम झुंजतंय आणि त्याच युद्धामध्ये जेव्हा अर्जुनाचे बाणाचे प्रहार कर्णावर पडतात आणि बाणाचे प्रहार पडत असताना त्याच कर्णाचा रथ 13 फूट पाठीमागे जायचा. पाठीमागे जात असताना जेव्हा कर्ण प्रहार करायचा तेव्हा अर्जुनाचा रथ फक्त 3 फूट मागे जायचा. भगवंता, प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तरीही तुम्ही कर्णाची स्तुती त्यावेळेस करत होता, कर्णाची स्तुती करत होता. आणि अर्जुनाने तुम्हाला प्रश्नही विचारला होता ना, देवा असं का? तेव्हा भगवंता तुम्हीच उत्तर दिला ना, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगरू अर्जुनेसी. ध्वजस्तंभावर अर्जुनाच्या रथावर अगोदरच मारुतीराय येऊन बसलेले आहेत. आणि सारथ्यपणाचं काम कोण करतंय? स्वतः भगवंत करतात. वर शंकर आहेत आणि खाली विष्णू आहेत. एवढं सगळ्या सृष्टीची निर्मिती ज्यांनी केली ते ह्या रथावर आरूढ आहेत. ह्या रथाला 3 फूट हलवणं, जर या दोघांना बाजूला काढलं तर तो रथ कुठे उडून गेला असता पत्ताही लागला नसता. एवढं शौर्यत्व कर्णाचं होतं. आणि त्याच कर्णाचा विचार तुम्ही करा. जर यदा कदाचित कर्णाच्या बाणांचा विचार केला असता तर भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर कर्णापासून अर्जुनाला वाचवता आलं नसतं. भगवंत लीला करतात. कर्णाच्या रथाचा त्या ठिकाणी मोडला जातोय, रथ खाली वागतोय आणि वागल्यानंतर सुद्धा कर्णाचा बाण थांबत नाही. कर्णाचा बाण थांबत नाही म्हणून भगवंत एक लीला करतात. कर्णाजवळ ब्राह्मणाचं युद्धभूमीवर ब्राह्मणाचं रूप धारण करतात आणि त्या ठिकाणी कर्णाला म्हणतात, अरे बाबा काही दान देतो का? कुठे आता दान मागायची जागा होती का? ती दान मागायची जागा, रणभूमी जागा. कर्ण म्हणतो, नाही देवा, काळजी करू नका भूदेवा, अशीही जरी अवस्था असेल तरीही मी दान द्यायला तयार आहे. कर्ण सगळ्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. काय पाहिजे सांगा देवा, माझी अवस्था तर शेवटची आहे, आता तुम्हाला काय देऊ? कर्णाचे 2 दात सोन्याचे होते. कर्णाचे 2 दात सोन्याचे होते. तोच भूदेव, तोच ब्राह्मण, तोच साधू कर्णाला म्हणतो, अरे बाबा तुझे 2 दात सोन्याचे आहेत ना, ते जरी दिले तरी माझं सगळं उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होईल म्हणे, ते 2 दात देणार. स्वतःच्या शरसंधानाने ते 2 दात पाडले जातात. आणि जेव्हा त्याच साधू पुढे त्याच भूदेवा पुढे व्यक्त केले जातात ना, तोच भूदेव म्हणजेच भगवंताचं स्वरूप, भगवंत त्या रूपामध्ये आलेले असताना भगवंत म्हणतात, रक्तरंजित अवस्थेमध्ये दिलेलं दान हे अपवित्र दान होईल. तामसाची तपे पापाची शिदोरी तमो गुन्हे भरी घातलीसे, हे तामस दान होईल. मला पवित्र दान पाहिजे. दैत्य कुळामध्ये जन्माला आला बळीराजा, मग दैत्य होता परंतु भक्ती तर तुझीच करत होता ना. तुझ्या प्राप्तीसाठी 99 यज्ञ पूर्ण होतात त्याचे, आणि 100वा यज्ञ पूर्ण होत असताना तूच त्याच्या ठिकाणी दान मागण्यासाठी जातोय. दान मागत असताना दान तर मग तोच बळीराजा देण्यासाठी प्रवृत्त होतोय, परंतु कूटनीतीने त्याला तू पाताळात टाकतो. सांग बाबा, हे चांगलं आहे का?